नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। जगदीश्वराचे दर्शन घेऊन जोत्याजी केसरकरासह खासे महलात परतलेल्या संभाजीराजांना खिदमतगाराने आत येऊन वर्दी दिली. मुतालिक महादेव यमाजी भेटींची आज्ञा मागतात. पेश येऊ द्या. युवराजांनी त्याला इजाजत दिली. प्रौढ वयाचे महादेव यमाजी उपरणे सावरीत महालात आले. पगडी चुकवीत त्यांनी मुजरा रुजू घातला. नजर युवराजांच्या पायांवर ठेवून ते म्हणाले, थोरल्या स्वामींनी युवराजांना आपल्या सदरेशी यात फरमावलं आहे. महादेव यमाजींना पुढे ठेवून जोत्याजींसह संभाजीराजे तसेच महालाबाहेर पडले. राजांच्या वाड्याची सदर आली. तिच्या दोन्ही तर्फांना मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी, त्रिमल, बाळाजी हात बांधून अदब धरून उभे होते. राजांच्या पाठीशी विश्वासू हुजऱ्या खंडोजी दाभाडे कमरेच्या हत्यारांवर मूठ देऊन खडा होता. युवराजांना बघताच त्या साऱ्यांचे मुजरे झाले. या संभाजीराजांना बघून राजे म्हणाले. राजे बसलेल्या बैठकीच्या समोर येत युवराजांनी त्रिवार अदब मुजरा रुजू घातला. यांची ओळख करून घ्या. राजांनी समोर उभ्या असलेल्या भगव्या कफनीधारी तेजस्वी गोसाव्याकडे हाताचा इशारा दिला. राजांच्या बैठकीच्या खालगत पायरीवजा बिछायतीवर संभाजीराजे बसले. हे समर्थांचे शिष्य दिवाकर गोसावी. राजांनी संन्याशाची ओळख दिली. दंड मनगटात रुद्राक्षांची टपटपीत कडी आवळलेले दाढीधारी सतेज दिवाकर गोसावी हातातील दंड तसाच धरून नमस्कारासाठी किंचित झुकले. आणि हे आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे. राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवीत दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला. रघुकृपा दिवाकर पुटपुटले. संभाजीराजांनी उठून त्यांना नमस्कार दिला. बोला दिवाकर पंत, काय धरून येणं झालं? राजांनी गोसाव्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे निरखले. गुरुदेवांचा मुक्काम कोडोली पारस गावात आहे. आपल्या भेटीची ते इच्छा करतात. आपल्यासाठी त्यांनी पत्र दिले आहे. दिवाकरांचा आवाज हनुमानाच्या मंदिरातील घाटेसारखा होता. त्यांनी खांद्याची झोळी पोटाशी घेत तिच्यातून पत्राची वळी बाहेर काढली. पुढे येत वाकून ती राजांच्या हाती दिली. हाती घेतलेली वळी मिटत्या डोळ्यांनी राजांनी आपल्या कपाळीच्या शिवगंधाला भिडवली. ती वाचण्यास तशीच बाळाजींच्या हाती द्यावी म्हणून एकदा बाळाजींच्याकडे नजर टाकली. आणि त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, ती मागे हटलेल्या दिवाकरांच्याच रोखाने पुन्हा धरीत राजे म्हणाले, समर्थांचे बोल समर्थ शिष्यांच्या तोंडून ऐकावे असं आम्हास वाटतं. जशी राम इच्छा म्हणत दिवाकर पुन्हा पुढे झाले. झुकून त्यांनी राजांच्या हातून पत्राची वळी आपल्या हाती घेतली. त्या पत्रात काय आहे ते खुद्द दिवाकर गोसाव्यांनाही माहीत नव्हते. 14 वर्षांपूर्वी एकदा राजगडावर दुसऱ्या एका समर्थ शिष्याची भास्कर गोसाव्यांची राजांशी भेट झाली होती. त्या भेटीत राजांनी त्यांना विचारले होते की तुमचे गुरु कोण, कुठले, कोठे राहतात? भास्कर गोसाव्यांनी त्यांच्या गुरूंचा महिमा त्यावेळी सांगितला होता. पण त्या उपर राजकारणाच्या घाईगर्दीत राजांना समर्थांचा परामर्श घेणे जमले नव्हते. आज समर्थांनी आपणहून त्यांना पत्र धाडले होते. निर्हेतुक. राजांचे चढत्या शिगेचे पराक्रम ऐकून जे वाटले ते रसाळ रामबोलीत समर्थांनी पत्रात उतरविले होते. जय जय रघुवीर समर्थ. पत्र वाचण्यापूर्वी दिवाकरांनी नामस्मरण केले. तासावर ठणठणीत टोल उठावेत तसे दिवाकर गोसाव्यांच्या तोंडून समर्थांचे सूर्यबोल सर्वांच्या कानी पडू लागले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांस आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयाशी, तयाचे गुणमहत्वाशी तुळना कैशी. नरपती हयपती गजपती गणपती, पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागा, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सर्वांठाई, धीर उदार सुंदर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राह्मण स्थाने बिघडली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देवधर्म गो ब्राह्मण, करावयासी रक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक, सभानायक तुमचे ठाई,
या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. गावोगाव भ्रमंती करताना डोळ्यात देखत लोकांचे नरकहाल बघणारे दिवाकर गोसावी भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून झरलेली आसवे दाढीवर उतरली. वाचन खुंटले. सारे कानांचे ओठ करून ते अमृत बोल प्राशित होते. नाकाचा गड्डा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजे विचारात गेले होते. कसे दिसत असतील समर्थ? हृदयस्थ झाला नारायण, श्रीमंत योगी. यो केवढा दूरचा पल्ला. खर्ची पडलेला आमचा हरमोहरा योगी झाला. आम्ही त्यांच्या योगीपणाचा भार खांद्यावर घेऊन वाहतो आहोत. आम्ही भारवाहक. महाराष्ट्र धर्म पृथ्वी आंदोळली. जिथं तारे संपतात तिथं जाऊन राजे पोहोचले होते. खोल खोल, दूर दूर. दिवाकरांच्या बोलाबोलांनी आजवर सापडत नव्हते ते सारे मनात अडखळलेले महाराज साहेब संभाजीराजांना मूर्तिमंत गवचत होते. निश्चयाचा महामेरू. महामेरू केशव पंडितांनी रामायणाच्या पठणात सांगितलेला सर्वात उंच पर्वत, या रायगडाहून दशगुणी उंच. तेवढा निश्चय आग्र्याच्या दरबारात कभी नाही म्हणताना पेटून उठलेला, आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला निश्चयाचा महामेरू बहुत जनांस आधारू. आमच्या मावळ्यास हात जोड देऊन बसल्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे म्हणणारा आधारू. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवीत बाबा जे मनी आले ते आम्हास बोलले पाहिजे म्हणणारा आधारू. धीर, उदार, सुंदर, होय अतिसुंदर. एका रात्री आई जगदंबा स्वप्नात आली तेव्हा जाऊ नको, थांब म्हणत विस्कटल्या केसांनी, घामेजल्या थरथरत्या चेहऱ्याने, फुलत्या डोळ्यांनी आम्हाला बघताना दिसलेला तो सुंदर चेहरा. लेकरा घात झाला म्हणत आग्र्याच्या डेऱ्यात आम्हाला मिठीत घेताना दिसलेली ती सुंदर मुद्रा. कीर्तिवंत, यशवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, व्रतवंत, जयवंत, पाचाडच्या सदरेवरची घाट घणघणावी तसे ते रामबोल संभाजीराजांच्या कानामनात घुमू लागले. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सुशील. सावचित्त झालेले दिवाकर पुढे आणखी काही वाचणार तोच संभाजीराजे म्हणाले, थांबावं गोसावी. तो महाराष्ट्र धर्माचा काव्यबोल आणखी एक वार ऐकवा. संभाजीराजांच्यातील कवी आणि राजपुत्र दोन्हीही तवाने झाले होते. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. दिवाकर वाचू लागले. राजांचे मिटले डोळे तसेच होते. संभाजीराजांचे टवकार कान अधिक टवकार झाले. आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होऊन कित्येक असती. धन्य धन्य तुमची कीर्ती विस्तारली. तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण जाहले बा काय नेणू. उदंड राजकारण तटले तेथ चित्त विभागले. प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. शेवटची उभी कानी पडताच राजांनी खाडकन डोळे उघडले. क्षणभर त्यांना दिवाकराऐवजी समर्थ समोर आहेत की काय असा भास झाला. संभाजीराजांचे डोळे मात्र आपोआप मिटले गेले होते. आपल्या आबासाहेबांची असंख्य गोमटी रूपे ते ऐकल्या शब्दांशी ताडून बघण्यात घडले होते. बागलाण मारून परतलेली मोरोपंतांची फौज महाडात ठाण धरून होती. राजांनी पेशवे मोरोपंतांना रायगडी पाचारण केले. पावसाळा तोंडाशी आला की मराठी घोडी पागेत लीद टाकीत चंदी सघळतात. या साऱ्याच शेजारी गनिमांचा अनुभव होता. राजांना या गाफिलीचा पुरता लाभ उठवायचा होता. मोरोपंतांची फत्तेबाज फौज खासा युवराज संभाजीराजांच्या दिमतीला जोडून घोडी जव्हार, रामनगर या गुजरात सीमेवरच्या कोळी राज्यांवर उतरवण्याचा सुनेगच्च मनसुबा राजांनी बांधला. संभाजीराजांची ही पहिली मोहीम पावसाळा तोंडावर धरून भोसल्यांचे राजेपण असेच उन्हा पावसात सुलाखून निघावे लागते. सदरी दाखल झालेल्या मोरोपंतांना राजांनी बेतखुला केला. पंत, युवराजांच्या पाठीशी राहून तुमच्या फौजेनिशी जव्हार, रामनगर मारून चालविणे. खासा आम्ही मोहिमेत आहोत हा भाव युवराजांशी ठेवणे. नदी नाले आड येतील ते पार करावया. नौका, हत्ती, पोहणीस, कसबी, कोळी दिमतीस घेणे. पाऊस जोर धरतो तरी हिमतीने मोहीम चालती ठेवणे. युवराजांची ही पहिली हत्यारी चाल फत्ते मुबारकीने कारी लावणे. युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केली. मोहिमेचा मोहरा जोडून दिला. रायगडच्या देवमहालातील अंगावर धावून आल्यागत दिसणाऱ्या आवेशी जगदंबेच्या मूर्तीवर संभाजीराजांनी बेल भरली, ओंजळ उधळली.
भंडाऱ्याची मूठ चरणांवर सोडली. डोळे जोडून आईच्या पेटत्या डोळ्यातील आग क्षणभर निरखली. आपसुकच संभाजीराजांचे गुडघे फरसबंदीवर टेकले. आपले टोपधारी मस्तक त्यांना आदिशक्तीच्या समोर फरसबंदीला भिडवले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना न कळणारे दृश्य दिसले. आईच्या आठी हातांना मिळून एकच थोर हात झाला आहे. प्रतापगडी नाचविला, त्याहून थोर राव तान्हाजी पडले. त्या रात्री कोंढाण्याच्या कड्यावर उसळला, त्याहून केवढा तरी थोर पोत खुद्द आईच त्या हाताने आमच्या हाती देते आहे. तो पेलता घेण्यासाठी आमचे हात लहाने वाटतायत. त्याच्या दीपवत्या उजेडात आमचे आम्हीच दिसेनासे झालो आहोत. उद उद कळवळती हाक घालण्यासाठी त्यांचे ओठ पुटपुटले. उठविले मस्तक त्यांनी पाठीशी उभ्या असलेल्या राजांच्या पायांवर ठेवले. उठा, यशवंत व्हा. पडल्या मुक्कामावरून खबरगीर धाडा. पंतांच्या मसलतीने चला. राजांनी त्यांचे खांदे हात पकडीत घट्ट धरले. आज संभाजीराजे मोहीमशीर होण्यासाठी गड उतरणार होते. राजजातीने महाडपर्यंत त्यांची सोबत करणार होते. युवराजांनी आऊवशाकडे जाऊन आशीर्वाद घेतले. धाराऊच्या पुढे राहून तबक फिरवणाऱ्या येसूबाईंच्या तबकातील ज्योतीकडे बघून निघतो आम्ही म्हणत निरोप घेतला. ते शब्द ऐकताना येसूबाईंना वाटले मान उठवावी आणि मिळाला तर टोपाखालचा शिवगंधाचा जोडपट्टा निसटत्या नजरेने बघून घ्यावा. पण ते घडले नाही. त्यांच्या पाठीशी असलेल्या धाराऊने मनोमन कापूर फोळाच्या महादेवाला साकडे घातले. शंभू महादेवा, लेकरू पहिल्या डावगर्दीत उतरतय. येसू सरी कर त्याला. संभाजीराजांनी धाराऊची पायधूळ मस्तकी घेतली. बालेकिल्ल्याच्या सदरी जोत्यावर सिद्ध असलेल्या मोरोपंत, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप यांच्याशी राजे रायाजी अंतोजी जोत्याजी यांच्या सोबतीने संभाजीराजांचा मेळ पडला. साऱ्यांनी बेलफुले वाहून गडदेव जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंडळी गड उताराला लागली. मनोरे गंगासागर तलाव मागे पडला. गडमुखासारखा असलेला महादरवाजा समोर आला. खांद्याच्या इतमामासाठी त्यावरची नौबत दुडदुडू लागली. लहाना दरवाजा आणि बगीचा मागे टाकीत सारे पाचाडच्या वाड्यात आले. सदरेवरची घंटा आणि आत जिजाऊ साहेब असल्याने तो वाडा मंदिरासारखाच झाला होता. राजे मोरोपंत सदरेवर थांबले. अंतोजी रायाजीसह संभाजीराजे वाडाच्या खासे महलात गेले. तिथे जिजाऊ पुतळाबाई त्यांची वाट बघत होत्या. युवराजांनी त्यांचे पाय शिवून धूळ घेतली. त्यांनी घेऊन जिजाऊ पुतळाबाई वाड्याच्या देवमहालात आल्या. देवीचे दर्शन झाले. विचारात गेलेल्या जिजाऊ म्हणाल्या, तुमच्या एवढ्याच उमरीचे असताना तुमचे महाराज साहेब तोरण्याला भिडले होते, यश घेऊन आले होते. आम्हास भरोसा आहे तुम्ही तसेच कराल. पाचाडात फाळे झाले. राजे संभाजीराजे वाड्याबाहेर जायला निघाले. सदरेवर येताच कुणीतरी खेचल्यासारखे संभाजीराजे तुळईला टांगलेल्या घंटेखाली आले. समोर दिसणाऱ्या कृष्णकमळासारख्या रायगडाच्या मावळती माचीला त्यांचे डोळे भिडले. तेथून दुरून का होईना आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. आता परतेपर्यंत काही ते घडणार नव्हते. पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊंची मूर्त त्यांनी गरकन समोर होऊन डोळ्यात भरून घेतली. येतो आम्ही. त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला. सारे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. बाहेर जीन कसून दौडीची घोडी मोतद्दारांनी धरली होती. त्यावर मांडा जमल्या. राजे संभाजीराजे महाडच्या रुखाने दौडू लागले. आभाळात भुरके ढग लटकून होते. गर्मीने अंगी घामाच्या धारा धरू लागल्या. महाडते लष्करी पागेचे ठाणे झाले. पंतांच्या माणसांनी बांधलेली 10,000 कडव्या स्वारांची फौज कुचासाठी सज्ज होती. तिच्या आघाडीला हौदा घातलेला जंगी हत्ती तयार होता. उन्हे कलती घेईपर्यंत राजांनी महाडात बांधविलेल्या वाड्यात विसावा झाला. दिवस प्रहर भर ठेवून फौजेतील चौघडे झडू लागले. 5,000 मांड घेतल्या घोडाईतांचे पथक मोरोपंतांनी हत्तीच्या पुढे काढले. आता हत्ती घोडदळ आणि पायदळ यांच्यामध्ये आला. संभाजीराजांना घेऊन राजे महाडच्या वाड्याबाहेर पडले. मध्यभागीच्या हौदावान हत्तीजवळ आले. माहुताने अंकुशमार देऊन स्वारीचे ते थोर जनावर बसते केले. राजांच्या सामने गुडघे टेकून आपले मस्तक त्यांच्या पायांवर ठेवताना संभाजीराजांना फरक कळला. शाही फरमानाच्या धूळमाखल्या उंटासमोर गुडघे टेकण्यातील आणि सजल्या सेनेत महाराज साहेबांच्या समोर गुडघे टेकण्यातील. त्यांना उठवून छातीशी घेत राजे म्हणाले, सांभाळून असा. कधीतरी होळी सणाला तुम्ही विचारलं होतं आबासाहेब, तुम्ही काढाल जळत्या हुडव्यातील नारळ बाहेर? आज आम्हीच विचारतो आहोत, तुम्ही तो काढाल काय? जी कोशिश करू. संभाजीराजांच्या तोंडून सहज जाप सुटला. या जय भवानी.
राजांचे डोळे लखलखले. जय भवानी. संभाजीराजांनी त्या लखलखीला साथ दिला. हत्तीला शिडी लागली ती पार करीत संभाजीराजे हौद्यात चढले. पाठोपाठ सेनेवर नजर ठेवण्यासाठी मोरोपंत चढले. रूपाजी भोसले, रायाजी, अंतोजी गाडे, खंडोजी जगताप, मोरेश्वर, नागनाथ यांनी हत्तीला आपल्या घोड्यांचे कडे टाकले. निशाण बारदारांनी निशाणी काठ्यावर घेतल्या. शिंगाड्यांनी शिंगांच्या ललकाऱ्या घुमविल्या. चौघडे तुडतुडले. घोडदळाने कदमबाद चाल धरली. चालला शिवाचा वरदहस्त घेऊन शंभू चालला. त्याच्या पिछाडी आघाडीने 10,000 जान कुर्बान मावळा चालला. युवराजांनी चालती फौज नजरेआड होईपर्यंत राजे आपल्या माणसांनिशी ती बघत राहिले. कुणाच्या तोंडून ऐकलेले, केव्हा ऐकलेले ते राजांना नीट आठवेना, पण तेवढे त्यांना आठवले, हे गडकोटावर राहतील, प्रचंड तांडव माजवतील. मजल दर मजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जव्हार नजर टप्प्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जव्हारमधील झाडीतून उठलेल्या विक्रमशहाच्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले. जव्हार कोळी राजा विक्रमशहाची राजधानी. ते ऐकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धडका घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत असे तसा त्यांच्या उजव्या भुवईने कमानी माग घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जव्हारवर रोखत रणघोष दिला. हर हर महादेव. त्या रणघोषाला आघाडी पिछाडीकडून किलकाऱ्यांचे हजारो कोंब फुटले. हर हर महादेव. खड्या ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गरजत आज्ञा फेकल्या. 35 चौतर्फेनं घोडाईतांचा घेर टाका. शाजणे ढोलांचा कालवा उठवा. 2-1 असा घोडा आणि पाऊ लोकांचा मेळ पाडा. बोला हर हर महादेव. सुरतेपासून अवघ्या 25 कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात यर गाठले. वाटेत दस्त केलेले काळे भिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढविले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडे तुकडी जव्हारात दौडत घुसली. पुढचे कोळी कोळी भाषेत ओरडत दौडू लागले. मराठे आले. खुद्द शिवाजीचा फर्जंद शंभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे. पळा. साऱ्या जव्हारभर आवयांचे रान उठले. आत घुसलेली दौडती घोडे तुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. भरतीचा दर्यात चालू येतो आहे की काय हे भांबावल्या कोळ्यांना कळेना. हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत भाले आणि ढाला तेगी पेलून जय भवानी गरजत 5,000 मावळे पायदळ चहूवाटांनी जव्हारात घुसले. हत्यारे भिडली. कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशहा निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौडू लागला. नाशिकच्या रुखाने मोगलांच्या पंखाखाली गुलशनाबादेत आसरा घ्यायला. राजा पळाला. जव्हार बेवारस झाले. मनचाहा लुटीला तोंड फुटले. सोने चांदी मोती अफाट संपत्ती लुटीला लागली. गळ्यातील चंदेरी घाट घुमवीत संभाजीराजांच्या हत्ती जव्हारात घुसला. त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला झाले. डेरी शामियानाच्या तणावात ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला. मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. याच खंबायती मुलुख फाट्यात एकदा नव्हे 2दा राजांनी सुरत लुटली होती. तेथून केवळ 25 कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते. शिवाजीराजांच्या पुत्राकडून सोने रुपे चांदी मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजांच्या समोर मांडण्यात आली. 17 लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली. लुटीला निकराचा विरोध करणारे काढण्याने मुसक्या आवळलेले धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्या समोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले तरी मोठ्या गुरमीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते. फत्तेखुशीच्या राजांना लिहिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्रथैली खबरगीराच्या सुपूर्द करण्यात आली. युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करिणा द्यावा. कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले. संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरवली.
काही झाले तरी ते आपल्या मुलखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत धीर गंभीर ते म्हणाले, पंत, यातील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील तयास रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यास इतमामाने परते पाठवून द्या. जी जशी आज्ञा. मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता. जव्हारचा तळ हल्ला. मिळाली लूट पहाऱ्यात रायगडच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर 2 मजलांवर ठेवून मराठी सेनेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या 15 कोसांवर. मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी अंतोजी ही युवराजांची खास माणसे होती. युवराज रामनगरवर चाल धरली तर सुरतेला मोगली ठाणी त्यांना कुमक करणार मुजरा देत पंत म्हणाले, त्यासाठीच सुरत आपल्या धाकात राहील असे केले पाहिजे. संभाजीराजे त्याच विचाराला धरून बोलले. तो धाक बसण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदळ सुरतेच्या भोवत्यानं दौडवून आणावं असं आम्हास वाटतं. मोरोपंतांनी मसलत पेश केली. खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ती ऐकून संभाजीराजे विचारात गेले. पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या 2 फळ्या पडणे कारी लागणारे नव्हते. आम्हाला वाटतं सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा. त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत असा भास त्याला द्यावा. सुरतेत खबरगीर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमिका उठवावी. सुरतकर आपल्या रक्षणासाठी जागीच अडकून पडतील. पंतांच्या सह सारेच युवराजांकडे बघतच राहिले. ही चाल बिनतोड होती. साऱ्यांनाच ती पटली. 4 लक्ष रुपये खंडणी दाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभेदाराला धाडला. त्या थैलीस्वाराबरोबर चलाख खबरे सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला. ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती. पण नाशिक बागलांकडून विक्रमशहा आणि दिलेर खान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सूर लागला. रामनगर जवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेने सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराती पावसात मावळी डेऱ्यांच्या कनाती भिजू लागल्या. पावसाने पंथरवडा खेळविला. तापल्या घोड्यांची पावठाणे पाणधारांनी निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी 2 पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खंबायतातच ठाण धरून आहोत याची जाण दिली. पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. मराठे आलेत हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा सोमशहा केव्हाच पळीला होता. कबिल्यासह तो सुरत भागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जव्हारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झोडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकऱ्यांनी लुटून काढले. तिकडे सुरतेत शिवाजीच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगाबादेचा अकलमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेगबाजी नेकीने पार पाडित होता. रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहरबंद करण्यात आल्या. पडत्या तळावर संभाजीराजांनी जखम दरबार भरविला. दोन्ही चालीत मर्दानगी केलेल्या आसामींना तोडे कडी मोहरा वस्त्रे बहाल करण्यात आले. देखण्या संभाजीराजांना प्रत्यक्ष तळावर बघून मावळे धारकरी अभिमानाने भरून येत होते. पेटत्या आकट्यांभोवती फेर टाकून शेक घेताना त्यांची युवराजांबद्दल भरल्या जबाबीने बातचीत होत होती. रूपाजी, रायाजी अंतोजी आणि धाडसी शिकारखेळे बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारीलाही उतरले. हाकारा घालून उठवलेल्या कपाळातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळविली. पडली रान सावजे काठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाटलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागोतीचा तवाना भोग मिळाला. सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून उठला. पश्चिम घाट चढून नाशिक त्र्यंबकच्या तोंडावर आला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.